ओके. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्रीगुरुवे नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतिशारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितगरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मासुरशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्देदा. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे.
जय सद्गुरुराया कीर्तने जय सद्गुरुराया जय सद्गुरुराया कीर्तने जय सद्गुरुराया मते मंद में काहीच नेणे मते मंद में काहीच नेणे सांख्य अथवा न्याया प्रभुने सांख्य अथवा न्याया प्रभुने जय सद्गुरुराया जय सद्गुरुराया कीर्तने जय सद्गुरुराया बुद्धि प्रभुचे गान करण्या कृपा दृष्टे ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय खंडनाथ महाराज की जय रुक्मिणी माता की जय
शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, धन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हर हरी उच्चारित, नाही पै भेद अवघा मनीय भेद, द्वेषा द्वेष संबंध उरी नुरे, सोनार नरहरी न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप. संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा हा भंग. नरहरी महाराज म्हणजे सर्व संतांपेक्षा वेगळेपण लाभलेले असे अलौकिक व्यक्तिमत्व. त्यांच्यावर जशी हराची कृपा होती तशी त्यांच्यावर हरीची पण कृपा झाली. हरिहराच्या कृपेनं घडलेलं हे संपूर्णपणे व्यक्तिमत्व. सर्व संतांनी हरी आणि हर एकच आहे हे मान्य केलं होतं, पण नरहरी महाराजांना मात्र तशी अनुभूती आल्यावरच शिव आणि विष्णू एकची प्रतिमा हा अभेद जाणला आणि आपल्या अभंगामधून त्यांनी तसं प्रतिपादन केलं. महाराज पहिल्या चरणात म्हणतात की शिव आणि विष्णू एकची प्रतिमा. प्रतिमा शब्द हा त्यांनी वापरला. मग शिव आणि विष्णू ही
दोघांची मिळून एकच प्रतिमा म्हणजे कोणती प्रतिमा? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पंढरीचा पांडुरंग हा तो एकमेव, हीच ती एकमेव प्रतिमा म्हणजे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याची प्रतिमा आहे. आणि संतांनी तसे आपल्या अभंगामधून तसं प्रतिपादन देखील करून ठेवलेलं आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, विष्णू सहित शिव आणिला पंढरी, विष्णू सहित शिव आणिला पंढरी, भीमा तिरे केले पेखणे झेडे. तर ज्ञानदेव असं म्हणाले, रूप पाहता डोळ्यातून, रूप पाहता डोळ्यातून, रूप पाहता डोळ्यातून, सुंदर पाहता गोपवेशू, सुंदर पाहना गोपवेशू, महिमा पाहता महेशू, महिमा पाहता महेशू, जेणे मस्तकी वंदिला, जेणे मस्तकी वंदिला. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा पाहता महेशू, जेणे मस्तकी वंदिला. म्हणजे पंढरीनाथच आमची विठू माऊली. एवढंच नाही तर निळोबाराय देखील असं म्हणाले की ऐक्य रूप हरिहर, ऐक्य रूप हरिहर उभा कटीकर विटेवर. सगळ्याच संतांनी जवळपास सगळं या ऐक्याबद्दल लिहिलेलं आहे. समर्थांनी देखील आपल्या मनाच्या श्लोकामध्ये एक सुंदर असा श्लोक लिहिलेला आहे. अनेक संतांनी तो लिहिला गेलेला आहे. म्हणजे पंढरीनाथाचंच पूर्णपणे वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. त्याच्या ऐक्याचं वर्णन नरहरी महाराजांनी केलेलं आहे. पण खरोखर शिव आणि विष्णू हे एकच आहे का? त्याच्यासाठी आपल्याला काही पुरातन साहित्य आपल्याला बघावं लागेल. पुरातन साहित्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सर्वप्रथम विष्णू ही देवता होती आणि त्याच्याही आधी सूर्य ही देवता होती. नंतर विष्णू देवता आली, नंतर मग शिव आले, मग शक्ती आली आणि मग गणपती आले. आणि या 5 देवतांपासून 5 पंथांची निर्मिती झालेली आहे. 5 पंथांची निर्मिती झाली. सूर्यापासून सौर पंथ निर्माण झाला, सूर्यापासून सौर पंथ निर्माण झाला. विष्णूपासून वैष्णव पंथ, शिवापासून शैव पंथ, शक्तीपासून शाक्य पंथ आणि गणपतीपासून गाणपत्य असे 5 संप्रदाय म्हणजे 5 पंथ निर्माण झाले. आणि 5 संप्रदाय जरी निर्माण झाले असले तरीही मात्र 2 संप्रदायांचं नाव खूपच गाजलं गेलं. कोणत्या 2 संप्रदायाचं? विष्णूपासून निघालेल्या वैष्णवाचं आणि शिवापासून निघालेल्या शैव पंथांचं. त्यामुळे दोघेही गाजले गेले. माणूस गाजतो केव्हा? तो जर सरळ मार्गी असेल तर कधी त्याचं कोणी नाव घेणार नाही. जास्तीत जास्त म्हणतील सरळ मार्गी आहे, पण त्यानं उलट सुलट कामं समजा केले की मग त्याचं नाव होतं. याही ठिकाणी असंच झालेलं होतं. काय झालं होतं या ठिकाणी? दोन्ही पंथाचे लोक आपापल्या देवतांना इतके घट्ट धरून बसलेले होते की प्रत्येक जण म्हणत असे की आमचाच देव सगळ्यात मोठा, तुमचा नाही. म्हणजे शैवपंथीय म्हणायचे की शैव म्हणजे महादेव हेच मोठे, तर वैष्णवपंथी म्हणायचे की नाही नाही विष्णू हेच मोठे. आणि मग त्या स्पर्धेमधून 3 लोकांना जिंकण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. स्वर्ग कोणाच्या जवळ?
तर देवांच्या जवळ म्हणजे इंद्राजवळ. मग हे इंद्रपद जे आहे ते इंद्रपद आम्हाला लाभलं पाहिजे आणि तिन्ही राज्यांवर म्हणजे तिन्ही ठिकाणी आम्हाला आमचंच वर्चस्व आम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचं. मग कधी देवांची सरशी व्हायची, कधी दैत्यांची सरशी व्हायची. आणि याच्यामुळे गडबड अशी होत गेली की या दोन्ही पंथांमधून जे लोक निर्माण झाले ते एकमेकांना पाण्यामध्ये पाहणारे निर्माण झाले. आणि ही परंपरा कुठपर्यंत आली तर ज्ञानदेवांनी जोपर्यंत अवतार घेतला नव्हता तोपर्यंत ही पूर्णपणे परंपरा होती. दोघे एकमेकांना पाण्यामध्ये बघत होते. मग ज्ञानदेव आले, ज्ञानदेवांचा जन्म झाला, त्यांनी भागवत धर्माची स्थापना केली आणि पंढरीनाथाला शिव आणि विष्णू यांच्या ऐक्य रूपामध्ये त्यांनी स्वीकारलं. लहान मोठ्या सगळ्या जातीमधले सगळेच्या सगळे संत निर्माण झालेले ते सगळेच्या सगळे भक्ती हातामध्ये धरून भक्ती आपल्या अंतरंगामध्ये घेऊन त्या ठिकाणी आले. आणि हळूहळू करता करता का होईना पण दोघांमधली भांडणं हळूहळू कमी होऊ लागलेली होती. दोघांमधली भांडणं हळूहळू कमी होऊ लागली होती. पण त्यातही काही असे होते की ते अजूनही या ठिकाणी यायला तयार नव्हते. ते आपल्याच अहंकारामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेले होते. त्यापैकी नरहरी महाराज हे एक होते. अर्थात नरहरी महाराजांसारखे अनेक असे शिव भक्त होते की जे वैष्णवांना नेहमी पाण्यामध्ये बघत होते. पण बघता 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 सगळेच संत आलेले आहेत, सगळेच भक्तीचा आनंद लुटतात आहे. पण पंढरीनाथाच्या समोर असा एक विचार आलेला होता की सगळे आलेले आहेत, सगळेच मला शिव आणि विष्णू यांच्या ऐक्य रूपामध्ये स्वीकारणार आहे, पण असा कोणीतरी खास असा यावा आणि त्यांनी सांगावं की हा जो पंढरीनाथ आहे तो शिव आणि विष्णू यांच्या ऐक्य रूपामध्ये आहे. आणि मग कोण असा आहे? पण पंढरीनाथांचं लक्ष समोरच गेलं आणि त्या ठिकाणी असलेले नरहरी सोनार त्यांची निवड त्यांनी केली. त्यांची निवड केली आणि तो यावा म्हणून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि बघता बघता एक दिवस पंढरीनाथाच्या प्रयत्नांना यश आलं आणि नरहरी महाराज त्या ठिकाणी आले. त्यांना साक्षात्कार झाला आणि मग त्यांनी हा अभंग लिहिला की शिव आणि विष्णू एकची प्रतिमा हा अभंग त्यांनी लिहिलेला. आणि तो लिहिल्यानंतर मग खऱ्या अर्थानं पंढरीनाथाचं रूप नेमकं कसं आहे ते सगळ्यांना कळायला लागलं होतं. म्हणून पूर्व रंगामध्ये नरहरी महाराज शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा झाला प्रेमा ऐसा झाला प्रेमा.
दिगंबरा दिगंबरा पार्वल्लभ दिगंबरा 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 पार्वल्लभ दिगंबरा दिगंबरा पार्वल्लभ दिगंबरा 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 पार्वल्लभ दिगंबरा 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 पार्वल्लभ भीमरथीचे काठी भीमरथीचे काठी पंढरी वैकुंठ होय साजार तेथे नरहरी नामे गेला ओनी भक्त सोनार राम राम हरे हरे राम 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 श्री राम रे राम 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 हरे हरे राम राम चंद्रभागेतील एक पंढरीमध्ये नरहरी महाराजांचा सोन्याचा सुखाचा संसार. सुवर्णकार सोन्यामध्ये बट्टा घालतात, पण यांच्या आयुष्यामध्ये बट्टा नाही. बावन कशी सोन्यासारखं शुद्ध असं चरित्र. दारावरून रोज पंढरीची वारी जायची, दिंड्या जायच्या, पण नरहरी महाराज मात्र या दिंड्यांमध्ये कधी सामील होत नसे किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी कधी बाहेरही येत नसे. आपल्या मल्लिकार्जुनाच्या गाभाऱ्यामध्ये बसायचं, मुखाने ओम नमः शिवायचा गजर करायचा आणि देवादिदेव महादेवांचे अभंगाच्या अभंग म्हणायचे. शंकर पुढे नंदीश्वर
आषाढीच्या उत्सवाच्या निमित्तानं नामदेव महाराज आपली यात्रा पूर्ण करून पंढरपूरमध्ये आले आणि आल्या दिवसापासून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले. सगळे संत आणि वारकरी मंडळी गोळा झालेले आहेत आणि भक्तीचा अपूर्व आनंद लुटतात आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. बघता बघता आषाढीचा उत्सव पूर्णपणे आटोपत आलेला होता. सगळी संत आणि वारकरी मंडळी आपापल्या घरी निघून गेले. ते आपापल्या घरी निघून गेले आणि पंढरपूरमध्ये आता मात्र पूर्णपणे शांतता पसरलेली. रोजचे दर्शनाला येणारे तेवढे यायचे, पण आज जशी पंढरपूरमध्ये बाराही महिने गर्दी राहते, अर्थात कोरोना आल्यापासून ती गर्दीही पूर्णपणे ओसरून गेलेली आहे. रोजचं दर्शन करणारे तेही दर्शन करू शकत नाही, हा भाग वेगळा. पण मी त्या काळामधली गोष्ट करतो आहे, किंवा एक 3-4 वर्षापूर्वी जशी नेहमी गर्दी राहायची, तशी गर्दी त्या काळामध्ये फक्त उत्सवाच्या निमित्तानंच राहायची. पंढरपूर मात्र पूर्णपणे शांत झालेलं. रोजचे दर्शनार्थी येतात आहे, दर्शन घेतात आहे आणि निघून जातात आहे. सगळे संत आणि वारकरी मंडळी एक वेळा निघून गेलेली गेले की पंढरीनाथाला त्यांच्या विरहामध्ये राहावं लागत. विरह व्हायचा पंढरीनाथाला, सारखे त्यांच्या आठवणीमध्ये दंग राहायचे. एक आठवडा झाला, एक आठवडा झाला की परत जैसे ती स्थिती व्हायची. पण आज 15 दिवस झालेले आहे, 15 दिवस झालेले, 20 दिवस झालेले आहे. काहीतरी गडबड आहे असं रुक्मिणी मातेला वाटायला लागलं. म्हणून तिने सहज विचारलं की काय हो, काय झालंय तुम्हाला, काय झालंय काय तुम्हाला? हो 15-20 दिवस झाले आहे, तुमचं लक्ष पुढे लागत नाही आहे.
तुमची अस्वस्थता अजूनही संपत नाहीये, तुमचा विरह अजून जात नाहीये. काय झाले का तुम्हाला? तुमचा एखादा भक्त संकटात तर सापडला नाहीये? नाही रुक्मिणी माता, माझा कुठलाही भक्त संकटामध्ये सापडला नाहीये. पण मी वाट बघतो आहे, मी वाट बघतो आहे समोर असलेल्या नरहरी सोनाराची. नरहरी सोनाराची तुम्ही वाट बघावी का बरं? काय असं आहे का? अगं रुक्मिणी, माझा जो अवतार आहे तो कशासाठी आहे तुला माहिती आहे? शैव वैष्णवांचे करण्याईक्य पंढरी क्षेत्र निर्मिले देख हरी नरहरी बालक ये रुक्मिणी मंदिर. म्हणून मी त्याची वाट बघतो आहे की त्यांनी यावं अशी माझी खूप इच्छा आहे. हो, मग तो आपल्या नानाचा मित्र आहे, त्याला का नाही सांगत तुम्ही? तुला काय वाटलं? नाम्याने तसे प्रयत्न केले नाही, पण हे काम नाम्याच्या हातचं नाहीच आहे. मग आपण एक काम करूया, तो महादेव भाऊजींचा भक्त आहे ना, मग आपण त्यांच्याचकडे जाऊ आणि त्यांना सांगू. हे मात्र पंढरीनाथाला आवडलं म्हणून दोघेही तिथून निघाले, कैलास प्रचार केले. नारायणास भगता जगदीश्वराने आलंगिले पसरूने करे आदराने प्रेमे धरी करत साच उमारने नंदी करी आदरच्या विनता सुताचा. महादेवांनी नारायणाचं आणि रुक्मिणी मातेचं स्वागत केलं. गप्पा सुरू झाल्या. महादेवांनी हळूच विचारलं की नारायणा, आज माझ्याकडे येण्याचं नेमकं काय प्रयोजन आहे? देवा, नरहरी सोनार नावाचा तुमचा भक्त सध्या पंढरपूरमध्ये राहतो आहे, माहितीये मला. नरहरी सोनार नावाचा माझा भक्त पंढरपूरमध्ये राहतो हे मला पूर्णपणे माहिती आहे. एवढंच नाही तर तो इतर देवतेंचं तोंडही बघत नाही हेही मला पूर्णपणे माहिती आहे. हो, पण देवा, तो तुमची एकांगी भक्ती करतो आहे. तू तुमची एकांगी भक्ती करतो आहे. भक्तीचा खरा आनंद काय असतो हे त्याला कळायला नको का? खरं सांगू का नारायणा, जरी भक्त सदा माझे, जरी भक्त सदा माझे, त्या सर्व तूच दिली मुक्ती. त्याहून हाल वेगळा असता माझे जरी आसक्ती. माझ्या सगळ्या भक्तांना मुक्ती द्यायचं काम कोणी केलेलं आहे तर तूच केलेलं आहे. आणि खरं सांगू नारायणा, नरहरी तू वळवावा, नरहरी तू वळवावा, तव अंगी ती कला पुरे आहे. तुम्ही एकतयाचा आन प्रचितीच तत्व लवलाय. आता परत प्रश्न समोर आला की आता काय करायचं? आता काय करायचं हा प्रश्न समोर आला रे आला की संसारामध्ये कोण मदत करतं? त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कोण मदत करतं? बाहेरून मदत मिळत नसते, मदत आपल्या घरातूनच मिळत असते. ती मदत करते ती आपली सौभाग्यवती, ती बरोबर मार्ग काढते आणि सांगते की असं असं करा म्हणजे सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. कारण ती खऱ्या अर्थानं माऊली असते. संसार कसा सांभाळावा, संसारामधली गणित कशी बसवावी हे तिच्या इतकं माणसाला कधीच कळत नसतं. काही ठिकाणी रुक्मिणी मातेला पंढरीनाथाला सांगितलं काही काळजी करू नका, सध्या तुमचा भक्त कुठे आहे तो बघा. माझा भक्त?
अगं मला खूप भक्त आहे, पण नेमका कोणता भक्त? हो नारद पुढे तो बघा, नेहमी त्यानं तुम्हाला मदत केलेली आहे. नारद आता कुठे असेल? हो कुठे असेल म्हणजे काय? तुम्ही त्याला वरदान देऊन ठेवलेलं आहे, तुम्हीच सांगितलेलं त्याला नाहं वसामि वैकुंठे योगिना हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मग भगवंताने ध्यान लावलं आणि ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं की नारद सध्या दिव्य लोकामध्ये आहे, माझं भजन करण्यामध्ये गुंतून गेलेले आहे. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुने आनंद, मनी वाहे भरुने आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. ताबडतोब लक्षात आलं की भगवंतांनी आपली आठवण केलेली आहे. म्हणून त्यांनीही ध्यान लावलं आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंढरपूर नावाचं जे स्थान आहे त्या ठिकाणी भगवंत विठ्ठलाच्या रूपात आहे. ताबडतोब त्या ठिकाणी आले. पंढरीनाथाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, हात जोडून उभे राहिले, म्हणाले देवा, इतक्या तळमळीनं तुम्ही माझी आठवण केली, धन्य झालो मी. पण नेमकं तुम्ही आठवण कशासाठी केली ते पहिल्यांदा मला सांगा. नारदा, अरे कृष्ण अवतारानंतर तुम्हाला साधा भेटायला देखील आला नाही. काय सांगू देवा, अहो तुम्हाला भेटण्याचं असं प्रयोजनच राहिलं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो नाही. पण नारदा, आता प्रयोजन आहे. सांगा देवा, मी काय सेवा करू? नारदा, या पंढरपूरमध्ये नरहरी सोनार नावाचा शिवाचा भक्त राहतो, त्यानं मला भेटायला यायला हवं, एवढीच माझी इच्छा आहे. काय म्हणाला तुम्ही देवा? नरहरी सोनार नावाचा शिवाचा भक्त राहतो? हो, सगळे शिवभक्त तुमचा द्वेष करणारे, हा देखील तुमचा द्वेषच करत असेल. होय नारदा, हा देखील माझा द्वेषच करतो. नाही, मला एक सांगा देवा की तुमचे आवडते भक्त तुम्हाला भेटायला येतात ना? अरे हो नारदा, माझे आवडते भक्त नेहमीच मला भेटायला येतात, आणि तरीही तुमचा द्वेष करणाऱ्याने तुम्हाला भेटायला यायला हवं, हे काही वेगळंच प्रकरण मला दिसतंय. कारण तुमचा द्वेष करणारे हिरण्यकश्यपू, कंस मामा, इतरही अनेक तुमचा द्वेष करणारे सगळीच्या सगळी भक्त मंडळी ही तुमच्या जवळ फिरकत देखील नव्हती. आणि मग नेमकं यानं तुमच्या भेटीला यावं, हे कधी जरा वेगळंच प्रकरण दिसतंय. याचं कारण असं आहे देवा की तुमचा द्वेष करणाऱ्या मंडळींना तुम्ही यमसज्ञी धाडलेलं होतं, पण यानं तुम्हाला भेटायला यायला हवं. खरं सांगू का नारदा,
ही माझी सगळी द्वेष करणारी एवढी मंडळी होती ना, ही सगळी शस्त्रधारी होती. ऍक्च्युली ब्रह्मदेवाच्या वरदानानं किंवा शिवाच्या वरदानानं माजून गेलेली होती आणि सर्वसामान्यांना सोळकी पळो करून त्यांनी सोडलेलं होतं. पण नरहरी मात्र तसा नाही. त्याच्या मनामध्ये एका बाजूला माझा द्वेष आहे तर दुसऱ्या बाजूला शिवाविषयीचं अपार प्रेम आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या अवताराचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनासाठी म्हणून त्यानं माझ्याजवळ यायला हवं एवढीच माझी इच्छा आहे. कारण तो आल्याशिवाय मी शिव आणि विष्णू यांच्या ऐक्यामध्ये उभा आहे हे लोकांना पटणार नाही. ठीक आहे देवा, आता तुम्ही म्हणतात आहात तो बघतो प्रयत्न करून. म्हणून नारद तिथून निघाले. नारदांनी संन्यासाचा वेश धारण केला आणि पंढरपूरमध्ये राहत असणाऱ्या एका धनवंत सावकाराच्या पेढीवर गेले. निरंजन आवाज दिला. धनवंत सावकार उठून उभे राहिले, हात जोडून उभे राहिले. नारद म्हणतात, नाव काय श्रीमंतांचं? महाराज धनवंत. धनवंत? हो 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 हो. अरे पण धन काय कामाचं? पाहू दे तुला हात. म्हणून धनवंत सावकार त्यांच्या जवळ आला. नारदांनी हात त्याच्या हातामध्ये घेतला आणि नारद त्याला सांगू लागले, पोटी सुख नसे पुत्राचे. होय महाराज, पोटी सुख नसे पुत्राचे, पण आता सांगतो तरुणोपाय. आता असा चालत जा. हरशील पांडुरंगाचे पाय, घाल मेखला पांडुरंगाला, सांगती कराया नरहरीला. बांध पूजा पांडुरंगाची, इच्छा पूर्ण होईल तुझी. एवढं नारद बोलले, तिथून भरकन निघाले. पंढरीनाथाच्या जवळ आले. म्हणाले, देवा तुमचं काम 100% होईल, पण तुम्हाला एक काम करावं लागेल. अरे एक काम नाही नारदा, मी 10 काम करेल. बोल मला काय करावं लागेल? देवा तुम्हाला सुवर्णाचा कंबरपट्टा तुम्हाला घालावा लागेल. सुवर्णाची मेखला तुम्हाला घालावी लागेल. अरे नारदा तू काय बोलतोस? अरे बाबा मी गरिबांचा कैवारी आहे. मी जर असे सोन्याचे अलंकार घालू लागलो तर माझे गरीब भक्त काय म्हणतील की हा देव गरिबांचा आहे की नेमका श्रीमंतांचा आहे? नारदा हे काम माझ्याच्याने काही होणार नाही. हे बघा देवा, नरहरी तुमच्या जवळ यावा अशी तुमची खूप इच्छा आहे ना? हो आहे ना. पण नाही बीण नाही. तुम्हाला ती सुवर्णाची मेखला म्हणजे कंबरपट्टा तुम्हाला घालावा लागेल. ठीक आहे नारदा, आता तू म्हणतोच आहे तर सुवर्णाची मेखलाही मी घालेल. देवा आणखी तुम्हाला काम करावं लागेल. देवा तुम्हाला योग येतोय ना? हो येतोय ना. अरे नारदा हा काय प्रश्न झाला? अरे बाबा कृष्ण अवतारामध्ये मी योगेश्वरच होतो. पण काय? पण खरं सांगू का नारदा, या विठ्ठलाच्या अवतारामध्ये मी योग बीर फार विसरून गेलो. कारण भक्ती माझ्याजवळ पूर्णपणे आणलेली आहे. मग जेव्हा तुम्हाला तो योग आठवावा लागेल. अरे पण कशा करता म्हणजे मी ते तुम्हाला सांगतो. या गावचा धनवंत सावकार नरहरी सोनाराकडून सुवर्णाची मेखला तयार करून घेऊन येईल. तुमची महापूजा बांधेल आणि महापूजा झाल्यानंतर मग सुवर्णाची मेखला तुमच्या कमरेला बांधेल. अशा वेळेस तुम्ही आपल्या योग सामर्थ्यानं आपली कंबर आणि पोट हे अशी दाढ करायची. म्हणजे काय होईल म्हणजे काय? ज्या मापाचं ते कडी सूत्र म्हणजे कंबरपट्टा तयार करून आलेला आहे तो लहान झाला म्हणून मोठा करण्यासाठी परत सोनाराकडे पाठवेल. आणि मग तिथून परत आला की परत आपल्या मूळ स्वरूपामध्ये यायचं. मला एक सांग नारदा, की हा कमरेचा आणि पोटाचा लहान मोठा व्यायाम मला किती दिवस करावा लागेल? हो देवा, जोपर्यंत नरहरी होणार तुमच्या दारात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत. चला भेटूया नरहरी सोनारा, चला भेटूया नरहरी सोनारा.
धन्वंत सावकारांनी नरहरी महाराजांच्या दारामध्ये पाऊल ठेवलं. एक अलंकार घडविणारा तर दुसरा अलंकार गहाण ठेवणारा. स्वागत स्वागत केलं नरहरी महाराजांनी आणि विचारलं धन्वंत सावकारांना की आज माझे येण्याचं नेमकं प्रयोजन काय. नरहरी, मला एक सुवर्णाची मेखला म्हणजे सुवर्णाचा कंबर पट्टा हिरे रत्न जडीत असलेला मला घडवून पाहिजे आहे. मी पंढरीनाथाची महापूजा बांधणार आहे आणि ती महापूजा झाल्यानंतर पंढरीनाथाला मी तो पट्टा अर्पण करणार आहे. पंढरीनाथाचं नाव ऐकल्याबरोबर नरहरी महाराज मनातून दचकले, पण विचार करू लागले की सुवर्णाचे अलंकार घडवणं हे आपलं कामच आहे, हा आपला धर्म आहे, शिवाय याच्यावरच आपलं पोट आहे आणि हा सावकारी प्रतिष्ठित आहे, पंढरपूरचा नावाजलेला सावकार आहे, याला आपण नाही कसं म्हणायचं. पण महाराज मात्र कबूल झाले आणि एवढंच म्हणाले की मी विठ्ठलासाठी कडीत सूत्र करून द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तो म्हणे मी आहे व्रतस्थ, तो म्हणे मी आहे व्रतस्थ, अद्यापि नाही गेलो तेथ, एका शंकरा वाचून दैवत, नाही पाहत दृष्टीसी. त्यामुळे माप तुम्हाला आणून द्यावं लागेल. धन्वंत सावकारांनी ते कबूल केलं, माप आणून दिलं. एका रशीला महापूजा झाली. महापूजा पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे नरहरी महाराजांनी जो कंबरपट्टा तयार करून दिलेला होता तो त्यांनी बांधायला सुरुवात केली. पंढरीनाथानं आपले कंबर आणि पोट जाड केले. व्हायचा परिणाम तोच झाला. लहान झाला म्हणून मोठा करण्यासाठी पाठवला. आता मोठा होऊन आला आणि आता खूपच मोठा झाला म्हणून परत लहान करण्यासाठी परत महाराजांकडे पाठवला. लहान मोठा असं करता 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 धन्वंत सावकार संतापला. तो स्वतः तिथून उठला आणि नरहरी महाराजांकडे गेला. इतके वर्ष झाली तुम्ही सुवर्णाची कारागिरी करता आहात, पण पंढरीनाथाच्या मापाचे कडी सूत्र तयार होणे याला काय म्हणावं. काय झालं धन्वंत? अहो, तुम्ही लहान करायला सांगता, मी लहान करून देतो. मोठा करायला सांगता, मोठा करून देतो. ते काही नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत त्या पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये चला आणि तिथे माप घेऊन त्याच्या मापाचा मला कंबरपट्टा तयार करून द्या. हे बघा धन्वंत, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं होतं की मी देवादिदेव महादेवांशिवाय इतरांच्या मंदिरामध्ये कधीही आजपर्यंत गेलो नाही आणि कधी जाणारही नाही. अहो, पण माझ्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, ते मला माहित नाही. दोघही आपसामध्ये भांडू लागले, अद्वा एकमेकांना बोलू लागले आणि काही वेळाने दोघही शांत झाले. काही वेळानंतर धन्वंत सावकार म्हणाले, खरं सांगून नरहरी, माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे, अनगिनत अशी संपत्ती आहे, पण या संपत्तीला अजूनही वारस नाही. आमच्या वंशाचा दिवा अजूनही पेटलेला नाहीये, तो आलाच नाही. अनेकांनी आम्हाला अनेक उपाय सांगितलेले. काही लोकांनी मला एक उपाय सांगितला की धन्वंत, अहो, तुम्हाला पैशाची कुठली कमतरता आहे, तुम्ही आणखी 2-4 लग्न करा म्हणजे तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. पण मी त्यांना सरळ सरळ नकार दिला आणि सांगितलं
की मी माझ्या लक्ष्मीला सोबत आणणार नाही. काही काही लोकांनी अनुष्ठानं सांगितली, ती सगळी आम्ही केली, धार्मिक कार्य सांगितली तीही सगळी आम्ही केली, पण त्याला पाहिजे असं पण त्याला यश मात्र आलं नाही. एक संन्यासी आमच्या दारामध्ये उभा राहिला. तो म्हणाला की पंढरीनाथाला कडी सूत्र वाहा, त्याची महापूजा बांधा, म्हणजे तुम्हाला पुत्र प्राप्ती अवश्य होईल. आणि तो निघून गेला. त्याला साधा नमस्कार देखील आम्ही करू लागलो, आम्ही केला नाही. तो निघून गेला. पण त्याच्यानंतर मात्र आम्ही दोघेही आनंदाने राहू लागले. एक दिवस माझी पत्नी, माझी लक्ष्मी मला म्हणाली की हो, आपल्या या घरामध्ये एक लहानच मूल दुडदुड धावतं रांगत आहे, असं मला सातत्यानं भास होतो आहे. मी तिला म्हणालो, अगं त्या संन्यासाच्या रूपाने साक्षात पंढरीनाथच आपल्या घरी येऊन गेले. त्यांनी दिलेला आशीर्वाद कधी खोटा होणार नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला कडी सूत्र करायला सांगितलं. मी पंढरीनाथाला सारखी विनंती करत आलो की देवा पंढरीनाथा, मला एकच मुलगा दे की ज्याच्या येण्यामुळे माझ्या या घरामध्ये चैतन्याचं वारं वाहू लागेल. पंढरीनाथाने जशी आई बापाची सेवा करून तुला प्रसन्न करून घेतलं, तसंच आई बापाच्या सेवेमध्ये तुझी सेवा पूर्णपणे सामावून गेलेली आहे असा समजणारा एकच मुलगा मला दे. पण जाऊ द्या, आता या बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये म्हणा. पण खरोखरच नरहरी तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला 2 मुलं आहे आणि या 2 मुलांच्या संगतीमध्ये तुमचा दिवस कसा संपून जात असेल हे तुम्हालाही कळत नसेल. आम्ही मात्र खरोखरच अभागी. दिवसभराची कामं आटोपून सगळी नौकर धाकर मंडळी आपापल्या घरी निघून गेली की एवढ्या मोठ्या भाड्यामध्ये आम्ही दोघही अक्षरशः भूतासारखे राहतो. पंढरीनाथाच्या कृपेने समजा मूल झालं असतं तर. पण जाऊ द्या, आता याच बोलण्याला काही अर्थ नाही म्हणा. आमच्या नशिबातच मूल नसेल तर त्याला तुम्ही तरी काय करणार असं म्हटलं. आणि नरहरी महाराज असं म्हटलं आणि धनवंत सावकार उठू लागले आणि एवढंच फक्त बोलले की निपुत्रिकाचं दुःख काय असतं नरहरी, हे तुम्हाला कसं कळलं. हे ऐकल्याबरोबर नरहरी महाराज म्हणाले, थांबा धनवंत, थांबा, माझंही म्हणणं काहीतरी ऐकून घ्या. कधी सूत्र विठ्ठलासाठी तयार करायचं आहे म्हणून मी हात काहीही राखून ठेवलं नाही. उलट माझ्याजवळ असलेलं सगळं कौशल्य मी या याच्यामध्ये टाकलेलं आहे. अजूनही या पंचक्रोशीमध्ये जळावाचं काम कुणी करायचं, सुवर्णाचे अलंकार कुणी घडवायचे तर या नरहरी सोनारानं घडवायचे असा माझा लौकिक आहे. मी काहीच हात राखून ठेवलं नाही. पण नेमका तो पंढरीनाथाच्या मापाचा का होत नाही ते मला देखील कळत नाही. तरी पण ठीक आहे, कडी सूत्र वाहून जर तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार असेल तर चला माझ्यासोबत, बांधा माझे डोळे आणि न्या मला विठ्ठल मंदिरात. चालले नरहरी सोनार, चालले नरहरी सोनार बांधणा नरहरी सोनार बांधणा
नरहरी महाराजांनी विठ्ठलाच्या कटीला स्पर्श केला आणि सर्वजण त्यांच्या अंगावर काटा उत्पन्न झाला. तो स्पर्श त्यांना दगडाचा जाणवतच नव्हता. जिवंत चैतन्य त्या याच्यामध्ये जाणवत होतं. म्हणून त्यांनी विठ्ठलाच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या हाताला काय लागलं? व्याघ्र चर्म, त्रिशूळ, सर्पभूषण अशी सगळी देवादिदेव महादेवांची अस्त्र वस्त्र त्यांच्या हाताला लागायला लागली. विचार करू लागले की मी किती मूर्ख आहे. माझ्याच देवते समोर मी डोळ्याला पट्टी बांधून आहे. म्हणून लगेच त्यांनी पट्टी बाहेर काढली. पट्टी डोळ्यावरची सोडली आणि बघतो तो काय, समोर परत विठ्ठलाचीच मूर्ती दिसली. म्हणून परत पट्टी बांधून घेतली आणि हात लावू लागले. व्याघ्र चर्म, रुद्रमाळा, डमरू, त्रिशूळ, सर्पभूषण ही देवादिदेव महादेवांची वस्त्र आणि शस्त्र त्यांच्या हाताला लागू लागली. नेमकं काय आहे हे बघण्यासाठी म्हणून नरहरी महाराजांनी परत डोळ्यावरची पट्टी सोडली आणि एक सारख्या विठ्ठलाकडे बघू लागले. शंकर विठ्ठल, शंकर विठ्ठल, शंकर विठ्ठल, विठ्ठल शंकर, शंकर विठ्ठल, विठ्ठल शंकर असं चक्र सुरू झालं. कधी शंकर विठ्ठलामध्ये समावला, कधी विठ्ठल शंकरामध्ये समावला आणि बघता 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 शंकर पूर्णपणे विठ्ठलामध्ये समावून गेला आणि विठ्ठल तो तर या चराचराला व्यापूनही दशांगुळे उरलेला होता. प्रभू प्रेमाचा गुणाकार काय असतो यात हे पहिल्यांदा नरहरी महाराजांनी बघितलं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा सुरू झाल्या आणि मटकन खालती बसले. पंढरीनाथाचे चरण धरले. आजपर्यंत आपल्याला अनेकांनी सांगितलं होतं की हा विठ्ठल साधा सुरा नाही आहे, तो साक्षात शिव आणि विठ्ठलच्या ऐक्याचा हा विठ्ठल आहे. ही विठ्ठलाची प्रतिमा ऐक्याची आहे. पण आपण मात्र कधीही कोणाचं म्हणणं मान्य केलं नाही. पण आज मात्र मला या पंढरीच्या पांडुरंगाचं महत्व काय ते कळलं. पंढरीनाथाने सगुण रूप धारण केलं. पंढरीनाथानं सगुण रूप धारण केलं आणि नरहरी महाराजांना हळूच उचललं. कडकडून मिठी मारली. आपल्या शेल्यानं त्यांचे डोळे पुसले, चेहरा पूर्णपणे पुसला. डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नरहरी, अरे तू यावा म्हणून मीच हे सगळं घडवून आणलेलं होतं. कारण तू आल्याशिवाय मी ऐक्य रूपामध्ये आहे हे सांगणारा मला भेटणार नव्हता. म्हणून मी ते सगळं घडवून आणलं. बोल मी तुला काय देऊ? महाराज म्हणाले की काय मागू मी देवा? मागण्यासाठी काही शिल्लक उरलेलं नाही आहे. आजपर्यंत पूर्णपणे भेदामध्ये मी पूर्णपणे रंगत होतो. पण आज मात्र अभेद तुम्ही आहात हे पहिल्यांदाच मला कळलं. तरीही माग, तुला काय हवंय ते मी तुला द्यायला तयार आहे. महाराजांनी काय मागितलं माहिती आहे? महाराजांनी एक मागितलं ते त्यांनी त्यांच्या अभंगामधून उतरवलेलं आहे. माझे प्रेम तुझे पाये, माझे प्रेम तुझे पाये, राहू ऐसे करिए काये, माझे प्रेम तुझे पाये, कायाच्या केले समर्पण तव चरणी, आज निर्धार म्हणे नरहरी सोना. अरे हे तर तुला मी मिळालेलंच आहे, हे मी तुला दिलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुला
लौकिक दृष्ट्या मागायचं असेल तर तेही तू मागून घे. नरहरी महाराज संत कुळामधले, त्यांनी आणखी काय मागितलं असेल लौकिकत्वामधलं? हात जोडून पंढरीनाथाला म्हणाले की या धनवंत सावकाराच्या मध्यस्थीनं तुम्ही इथपर्यंत आला आहात, मला घेऊन आलेला आहात. त्या सावकाराचं मन मात्र अजूनही पुत्र प्राप्तीसाठी तळमळत आहे. त्याला पुत्र प्राप्ती व्हावी एवढा आशीर्वाद द्या. पंढरीनाथानं धनवंत सावकाराच्या पत्नीकडे लगेच हात फिरवला आणि म्हणाले, अष्ट सौभाग्यवती भव. परत पंढरीनाथ नरहरी महाराजांना म्हणाले की बोल, आणखी काय हवं तुला? महाराज म्हणाले, आता काहीही नको आहे मला, फक्त एकच मागणं आहे की मी जेव्हा जेव्हा तुमची आठवण करील, इतर संतांसोबत जशी तुम्ही त्यांनी आठवण केल्यावर हजर राहता, तसं माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घ्या. पंढरीनाथाने चला तू म्हटलं आणि लगेच अंतर्धान पावले. तिथे सगळे जमलेले जे होते ते नरहरी महाराजांकडे बघत होते. कारण काय अपूर्व असं घडलेलं होतं की कट्टर एक शिवभक्त आज वैष्णवाच्या मंदिरामध्ये आलेला होता. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती की नेमकं काय घडतंय ते. सगळे नरहरी महाराजांकडे बघत होते. महाराज विठ्ठलाशी काहीतरी बोलणार आहे, पण नेमकं काय बोलणार आहे ते कोणालाही काही कळत नव्हतं. सगळ्यांना दिसत होता एक नरहरी महाराजांचा तेजपुंज चेहरा. विठ्ठल अंतर्धान पावल्यावर लगेच नरहरी महाराजांनी धनवंत सावकाराच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, हात जोडून उभे राहिले, म्हणाले की धनवंत, अहो आज तुमच्यामुळे मला पंढरीनाथाचं खरं रूप काय ते कळलं. पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या लक्ष्मीला पंढरीनाथानं अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला आहे. सगळ्यांनी पंढरीनाथाचा जय जयकार केला आणि वारकरी प्रथेप्रमाणे नरहरी महाराजांनी सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांनी नरहरी महाराजांना नमस्कार केला. आणि तेवढ्यात त्यांचा जीवीचा घातलेला नामदेव महाराज, त्यांनाही कळलेलं होतं की नरहरी आज पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये गेलेला आहे, म्हणून धावत पडत तेही आले. त्यांना बघतात नरहरी महाराजांनी त्यांना कडकडून मिठी मारली. नामदेव महाराज म्हणाले की नरहरी, या ठिकाणी जो तुला अनुभव आला तो नेमका कसा आला हे तू सदाच्या जवळच ठेवणार आहे की इतरांनाही तू सांगणार आहे? नाही नाम्या, मी आता माझ्याजवळ काही ठेवणार नाही. नेमका हा पांडुरंग कसा आहे हे मी आता सगळ्यांना सांगणार आहे. म्हणून लगेच नरहरी सोनारांनी हा अभंग लिहिला. शिव